येथील बालसंस्कार शिबिरात विविध शैक्षणिक उपक्रम। वाडा तालुक्यातील देवघर येथे विद्यार्थ्यांवर संस्काराचे धडे। वाडा तालुक्यातील देवघर येथे काही दिवसांपूर्वी आल चंदावरकर संचलित बालसंस्कार शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर सुरू झालेल्या 20 दिवसीय बालसंस्कार शिबिरात इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या सुमारे 40 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे। शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांवर विविध संस्कार घडवण्याचे काम सुरू असून शिबिरात व्यायाम, योगा, प्राणायाम, ज्ञान, मृदुंग, टाळ, पखवाज, भजन, हरिपाठ यांसारख्या उपक्रमात प्रशिक्षण दिले जात आहे। तसेच सकाळी उठताना, देवपूजा करताना, जेवताना, झोपताना म्हणायचे मंत्र, अतिथींचा सन्मान, आई वडिलांचा व ज्येष्ठांचा आदर, हिंदू सणांचे महत्त्व, सात्विक आहार, स्वच्छता व टापटीपपणा याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते। शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या भोजनाची जबाबदारी कमिटी सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दाते यांनी स्वीकारली असून तसेच तालुक्यातील गालतरे येथे विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेऊन श्रीकृष्णाने केलेल्या लीलेच्या अध्यात्माचे धडे स्वीकारले गेले। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, आध्यात्मिक मूल्यांची जडणघडण होत असल्याची परिसरातून सांगितले जात आहे। मोबाईल व सोशल मीडिया यापासून दूर राहिल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता व मानसिकता यामध्ये कमालीचा बदल झाल्याचे दिसून आले। वृक्षासन, नंतर गरुडासन, स्टार्ट, नंतर पतंगासन, ओके। बघा, गेली 9 वर्ष आम्ही हा शिबिर घेतोय। 21 दिवसाचा, कधी 25 दिवसाचा, कधी 30 दिवसाचा। यावर्षी 21 दिवसाचा आहे। 3 मे ते 21 मे पर्यंत हा शिबिर होणार आहे। हा शिबिर आम्ही हायस्कूलमध्ये घेत होतो। यावर्षी आम्हाला चंदावरकर साहेबांनी ही वास्तू बांधून दिले, त्याच्यामध्ये हा शिबिर होतोय। या शिबिराचं नाव असं दिले, बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था। आता येणाऱ्या या जूनमध्ये आपली संस्था सुरू होते। येथे शालेय शिक्षणासहित वारकरी सांप्रदायिक शिक्षण दिले जाईल। जूनपासून ही संस्था सुरू होते। आता आम्ही 21 दिवसामध्ये मुलांचा दररोजचा सकाळी आम्ही योगा घेतोय। योगाच्या नंतर आम्ही संगीत क्लास घेतोय। नंतर दुपारी जेवण होते। जेवण झाल्यानंतर संस्कृत श्लोक घेतले जातात। त्या श्लोकामध्ये 15वा अध्याय, हनुमान चालिसा, विष्णू सहस्रनाम, नंतर आपले नित्याचे श्लोक, जसे प्रार्थनाचे, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, असे श्लोक घेतले जातात। हा दिवसभराचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी हरिपाठ असतो 7 ते 8, 1 तास हा हरिपाठ घेतला जातो। हरिपाठ झाल्यानंतर मुलांना जेवण दिलं जातं। 10 वाजेपर्यंत मुलं झोपतात। सकाळी बरोबर 5:30 वाजता उठतात मुलं। 6 वाजेपर्यंत स्नान होऊन योगाला सुरुवात होते। अशा प्रकारे हा नित्यक्रम चालू आहे। या पाठीमागचा तुमचा उद्देश काय? उद्देश असा आहे की आपली मुलं या ग्रामीण भागातली, सहसा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातली मुलं त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी संस्थेमध्ये राहू शकत नाही, सांप्रदायिक शिक्षण शिकू शकत नाही। यासाठी ही वास्तू आपण उभारलेली आहे की त्या मुलांनी इथे प्रवेश घ्यावा। इथनं आपल्यातून ते शाळेमध्ये येतील आणि शाळेमधून ते आपल्या इकडे येतील। एका वर्षामध्ये ही मुलं तयार होणार, पण त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू पाहिजे, म्हणून ही संस्था उभारलेली आहे। आमची मिनिमम थोडीशीच फी आहे, आम्ही काही जास्त फी घेतलेली नाही आणि ती फी पण जर आम्हाला अन्नदान मिळालं तर तीही आम्ही रद्द करू, अशा दृष्टीने थोडक्यात आम्ही हे चालू केलेले आहे। जून महिन्यापासून सुरू होते, तर आपल्या मुलांना नक्की या संस्थेमध्ये पाठवा। 5वी ते 7वीच्या मुलांना विशेष प्राधान्य आहे। इथे अनाथ मुलांना आम्ही फ्रीमध्ये ठेवलेले आहे। जे गरीब मुले आहेत त्यांच्यासाठी पण अर्धी फी आम्ही कमी केलेली आहे। अशा मुलांना आम्ही इथे प्रवेश देणार आहे। इथे माळकरीच पाहिजे असं मुळीच नाही, तो इथे आल्यानंतर माळकरी होणार हे 100% आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे असं काही गैरसमज करू नका, आमचा मुलगा माळकरी नाही म्हणून त्याला पाठवायचा नाही असं विचार करू नका। सर्व मुलांना ज्याला आवड आहे त्यांनी इथे प्रवेश घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो।
आजची पिढी ही आधुनिकतेकडे वळते आणि त्या दरम्यान आपण हे वारकरी संप्रदायाचं बीज वाढवत आहे त्याबद्दल समाजासाठी आपला काय संदेश असेल? एवढा संदेश आहे माझ्याकडे. अनेक संप्रदाय आहेत, अनेक संप्रदायामध्ये अनेक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. पण वारकरी संप्रदाय हा असा श्रेष्ठ संप्रदाय आहे की ज्ञानोबा तुकोबरायापासून चालत आलेला आहे, लक्षात घ्या. त्याचा पाया भक्कम आहे. अनेक गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये काही आपल्या मोबाईलमध्ये आपण पाहतो, काही टी व्हीमध्ये पाहतो. याच्यामध्ये हल्ली माणसं डिप्रेशनमध्ये जातात, लक्षात घ्या. मग डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अशा घटना आपण पेपरला बघतोय, जागतिक घडतात बघतोय की त्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली. याला कारण काय? त्यांची जी शक्ती आहे, स्मरणशक्ती आहे, ती कमकुवत आहे, लक्षात घ्या. संप्रदाय असा करतोय की संतांचे विचार आपल्याला असा बनवतोय की आपली शक्ती लढायला लावतोय. कुठलाही प्रसंग आला तरी त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे. ही शक्ती प्राप्त करून देणारी फक्त एकच अशी जागा आहे ती म्हणजे वारकरी संप्रदाय, की त्यामध्ये आपल्याला शक्ती लढण्यासाठी शिकवते. कुठलीही परिस्थिती आली तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याला शिकवते. अशा संप्रदायामध्ये आपण नक्कीच प्रवेश केला पाहिजे.